नाही की याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, 4-5 महिने निवडणुका लांबल्या तरी असा काही मोठा फरक पडणार नाहीये. आणि दुसरी बाब म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं पण त्यांचं. खरं म्हणजे विरोधकांचं यावरून जे काही खऱ्या अर्थाने मी कालही म्हणालो की महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी आहे. म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधरत नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे. कारण विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं यश मिळवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने, लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील संख्याबळ मिळू दिलं नाही. यावरून त्यांची मानसिकता जी आहे, खचलेली मानसिकता आहे आणि निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत दिसत नाही आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारची मागणी किंबहुना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे असं. आणि या ज्या काही निवडणुका झाल्या, या निवडणुकांमधलं रिझल्ट देखील त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं एक त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि यातूनच अशा प्रकारचं त्यांचं अवसान देखील गळालेलं दिसतंय. म्हणून सगळे एकत्र आले. आता सगळे एकत्र आल्यामुळे उलट त्यांना विश्वासाने खात्री पटली पाहिजे होती की आम्ही जिंकू म्हणून, परंतु जिंकण्याची खात्री आणि शाश्वती नाही. महायुती 100% जिंकणार याचा विश्वास त्यांना निर्माण झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारची त्यांची मागणी त्यांनी मांडलेली आहे. निवडणूक आयोग 3 पक्षांसाठी काम करतोय असं एक स्टेटमेंट राज ठाकरे यांनी केलं. बघा, निवडणूक आयोग जेव्हा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यावेळेस निवडणूक आयोग चांगला होता. निवडणूक आयोगावर कुठलाही आक्षेप त्यांनी घेतला नाही. जेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं आणि जेव्हा ते जिंकतात त्यावेळेस मात्र निवडणूक आयोग पण चांगला असतो, EVM मशीन पण चांगली असते, सगळंच चांगलं असतं. आणि जेव्हा हरतात त्यावेळेस मात्र निवडणूक आयोगाला दोष देण्याचं काम ते करत असतात. आणि खऱ्या अर्थाने जे काही तुम्ही म्हणाले बॅलेट पेपरचा विषय, तर हे EVM मशीनची प्रक्रिया जी आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. ही आमच्या महायुतीच्या काळात किंवा NDAच्या काळात सुरू झालेली नाही. त्यामुळे ही EVM वर मतदान घेण्याची प्रक्रिया त्यांच्याच काळात सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जी काही 232 जागा ज्या काही महायुतीच्या निवडून आल्या त्यानंतर देखील सन्नाटा होता आणि मतदार याद्या न दाखवणे हाच पहिला घोळ आहे असं राज ठाकरे म्हणतात. सन्नाटा कुठं आमच्याकडे आहे त्यांच्याकडे? मी तर म्हणालो ना मग की एकदम कन्फ्यूज झालेले आहेत सगळे लोक. एवढे लोक एकत्र येतात तर त्यांच्या मनामध्ये एकदम विश्वास निर्माण झाला पाहिजे, जिंकण्याची खात्री पटली पाहिजे. आता निवडणुका पुढे ढकला म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही आहे. पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे, पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करतात. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि यामध्ये ते म्हणतात लोकशाहीच्या नावाखाली जी हुकुमशाही चालवली जाते ती आम्ही बसवून घेतली जाणार. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी त्या सरकारमध्ये होतो, त्या हुकुमशाही पाहिले ना. त्यावेळेस पाहिलंय नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारणं, त्या कंगना रनौतचं घर तोडणं, नारायण राणेजींना जेवताना उठून अटक करणं, पत्रकाराला तुमच्या मारणं. पत्रकाराला मारलं होतं ना, विसरले का तुम्ही? अरेस्ट केलं होतं 2-3 पत्रकारांना. अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं होतं. ही हुकुमशाही त्यांनी दाखवली आहे ना. आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची वक्तव्य जर तुम्ही पाहिली तर याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार, ही कोणाची वक्तव्य होती? ही कुठली लोकशाही आहे? आणि त्यामुळे जे काय बोलतात त्याचं विचारपूर्वक बोललं पाहिजे. जेव्हा समोरच्याकडे बोट असतं तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात.
याचा विचार केला पाहिजे. त्यांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे आता मैदानात उतरले. कुठल्या? स्ट्रॅटर्जी असणार स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकदीने उतरलेली आहे आणि जे आम्ही 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आता पुढे जे काही काम सुरू आहे हे विकासाचं लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचं राज्य आहे. हे सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे आणि या निवडणुकांमध्ये देखील आमच्या लाडक्या बहिणी पूर्णपणे या ठिकाणी विरोधकांना चारही मुंड्या चित करतील. साहेब, पूरग्रस्तांच्या जी पाकिटं देण्यात आली होती त्याच्यात आता उद्धव ठाकरेंची पण फोटोबाजी केली जाते अशा पद्धतीचा तुमच्या बाबत पण टीका झाली होती. फोटो त्यांचा लावलाय ना, चांगला आहे, लावू दे, काही प्रॉब्लेम, मला काही आक्षेप नाही.